इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात. 2.5 3 4 हजार लोक एकेका सोसायटीमध्ये राहत आहेत. तिथं प्रश्न पिण्याचा पाण्याचा एक गहन प्रश्न पुढे आला. तिथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं, कारण लोक त्रासून गेलेली आहेत, लोकांची सहनशीलता संपलेली आहे. आणि त्याच्यामुळे काही फार नाराजी व्यक्त केली. अशा गोष्टी पुढे आल्या की तात्पुरतं काम करायचं म्हटलं तर त्याला 30 कोटी रुपये लागत आहेत. उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. पाहणी केली आहे, वाहतूक कोंडीचे प्रश्न तुमच्यासमोर नागरिकांनी मांडले, इतरही प्रश्न मांडले. यशवंतनगरचा जो परिसर डेव्हलप झाला, पूर्वी तिथं ग्रामपंचायत होती, आता PMRD कडे दिला गेला, आता तो कॉर्पोरेशन मध्ये आला. दुसरी गोष्ट, तिथं आपला गाडी तळ आहे, त्या परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे. आणि मुंढव्याच्या परिसरामधला जो चौक आहे, जो एकीकडं नगर पुणा रोडला मिळतो, एकीकडं सोलापूर पुणा रोडला मिळतो, तिथं खूप वाहतुकीची कोंडी होती. आणि म्हणून हे 3 स्पॉट आम्ही निवडलेले होते. आणि त्या भागामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती आहे, कारण आज काही माझे सहकारी मला सांगत होते आणि तिथले सोसायटीचे पण पदाधिकारी सांगत होते की दादा, गेले 1-2 वर्ष झाली, प्रत्येक वेळेस 4 महिन्यांनी होईल, 4 महिन्यांनी होईल, 4 महिन्यांनी होईल, परंतु काम काही होत नाही आहे. तर त्याच्यात नक्की काय अडचण आहे, कारण तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात. 2.5 3 4 हजार लोक एकेका सोसायटीमध्ये राहत आहेत. तिथं प्रश्न पिण्याचा पाण्याचा एक गहन प्रश्न पुढे आला. कचऱ्याच्या संदर्भातला दुसरा प्रश्न पुढे आला. तिसरं, ओपन स्पेस ज्या ठेवलेल्या आहेत तिथं गार्डन आणि क्रीडांगणं ही त्यांना तिथल्या त्यांच्या मुलामुलींच्या करता पाहिजे, हा एक प्रश्न आला. स्ट्रीट लाईटच्या संदर्भातला एक प्रश्न आला आणि रोडच्या, असे काही महत्त्वाचे प्रश्न होते. तर ते सोडवण्याच्या करता आम्ही आयुक्त, संबंधित सगळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, चेतन तुपे पण बरोबर होते, असं सगळ्यांनी मिळून तिथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं, कारण लोक त्रासून गेलेली आहेत, लोकांची सहनशीलता संपलेली आहे. आणि त्याच्यामुळे काही फार नाराजी व्यक्त केली. पण आता आम्ही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता DPR तयार केलेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुक्तांचं आणि आमचं ठरतं, ते तातडीनं कसं काम करता येईल. आणि तो ब्रिज जो झाला आहे, अलीकडच्या भागातले लोक ITच्या करता पलीकडं त्यामध्ये आडकाठी निर्माण करतायत असं कानावर आलं. मी आयुक्तांना सांगितलं की नागरिकांना कोणतरी राजकीय हस्तक्षेप करतोय, त्याकरता त्रास होत असेल तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असं म्हणून त्याला समजून सांगा, नाहीतर मग पुढची कारवाई करा, अशाही सूचना मी दिलेल्या आहेत. नंतर काही ठिकाणी अशा गोष्टी पुढे आल्या की तात्पुरतं काम करायचं म्हटलं तर त्याला 30 कोटी रुपये लागत आहेत. उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. आणि नदीच्या दोन्ही तीरावर जे काही रोड करायचे DPमध्ये दाखवलेले आहेत, ते जर करायचे म्हटलं तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील, त्याला 100 कोटी रुपये लागतात. आणि म्हणून आम्ही मनोज पाटील, ॲडिशनल कमिशनर, ते आणि ट्रॅफिकचं पण आमचं काय होतं, करताना आपण फक्त इंजिनियर लोकांना विचारतो, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यात कन्स्ट्रक्शन चांगलं होण्याकरता इंजिनियर पण पाहिजे. त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न सुलभतेने सुटावा म्हणून ट्रॅफिकच्या बद्दलची माहिती असणारे अधिकारी पण त्याच्यात पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीची चर्चा केली. तिथं पिण्याच्या पाण्याच्या बद्दल करोडो रुपये वर्षाला काही काही सोसायट्यांना खर्च करावे लागतात. अशा खूप अडचणी बोलून दाखवल्या. गाडी तळाच्या ठिकाणी आम्हाला अतिक्रमण थोडंसं काढावं लागतं. तिथं PMPMLच्या बसेस उभ्या राहतात. त्या शेवळवाडीला पण 7 एकर जागा सरकार कॉर्पोरेशननी त्यांना दिली, तिकडे शिफ्ट करायचं आहे. त्याच्यावर तिथली वाहतुकीची कोंडी कमी होईल. आणि एका ठिकाणी काही लोकांना हलवावं लागतं आहे, तिथं त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची पर्यायी व्यवस्था करा, अशाही प्रकारच्या सूचना दिल्या. अशा 3-4 ठिकाणचे स्पॉट. आणि अमानोरा आणि आपलं मुंडवा त्याच्यामधली एक जागा आहे, तिथं 5 का 6 रस्ते वेगवेगळ्या भागात मिळतात. तर तिथं एक प्रपोजल पुढं आलेलं आहे. त्या प्रपोजलच्या बद्दल तिथले लोकप्रतिनिधी चेतन तुपे, नंतर आपले आयुक्त ज्यांनी प्रपोजल दिले ते, ट्रॅफिकचे आपले मनोज पाटील, अशा या सगळ्यांना
सोमवारी किंवा मंगळवारी बसा आणि तिथं काय नक्की केलं पाहिजे. काही जण PPP मॉडेलवर पण काही गोष्टी करायला तयार आहे.